ज्यांच्यामुळे मला बुद्ध मिळाले, कबीर कळाले, शिवशाहू समजले, क्रांतिबा उमजले, ते आपले एकमेव दिग्विजयी नेते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण जर तो महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता. अरे कोणत्या तरी पाटलाच्या वाड्यावर चाकरी करत करत विजला असता. परंतु त्या महामानवाने उभे आयुष्य झिजवले नि आम्हा सर्वांना घडविले. म्हणून तर लुळ्यांना हात मिळाले, आंधळ्यांना डोळे लाभले, पांगळे पळू लागले नि माझ्यासारखे मुके घडा घडा बोलू लागले. तसेच आज आपण इथे सर्वजण सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले सर्व धम्म उपासक आणि उपासिका, विशेष उपस्थिती आयोजक आणि तसेच लहान थोर बालबालिका यांना माझा क्रांतिकारी जय भीम. शूद्र अतिशूद्र समाजाला आणि स्त्रियांना ज्ञान प्रकाशापासून दूर ठेवणारे शिक्षणाचे दरवाजे काळाच्या उदरात गडप झाल्याने दाही दिशा अंधारल्या होत्या आणि याच अज्ञानाच्या अंधारामध्ये प्रज्ञेचा अंत झाला. अरे माणूस त्याचा माणूसपण हरवून बसला. परंतु त्याच अज्ञानाच्या अंधारामध्ये प्रज्ञेचा जन्म झाला, ज्ञान प्रकाशाचा जन्म झाला. म्हणजेच सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. त्यांनी सर्वप्रथम या अज्ञानाच्या अंधकाराला विझवून टाकले, चिरडून टाकले आणि धुडकावून दिले आणि समस्त समाजाला, संपूर्ण जातीतील समाजाला एक प्रकाश दिला, एक ज्ञानाचा दिवा दिला. आणि तेव्हापासून शेकडो वर्षानंतर भारतातील स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभ झाला. भारतामधील स्त्री शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. तर भारतामधील पहिली प्रशिक्षित मुख्याध्यापिका आणि स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी प्रचार व प्रसार करणाऱ्या पहिला महिला म्हणून सावित्रीमाई फुले यांना ओळखले जाते. सावित्रीमाई फुले यांचे स्थान आजही एका ध्रुव ताऱ्याप्रमाणे आढळ आहे. सावित्रीमाई फुले यांचा जन्म झाला आणि तिथूनच ज्ञानाच्या गंगेचा उगम झाला आणि आता ही ज्ञानाची गंगा सर्वांच्या घरोघरी पोहोचलेली आहे. मला इथे एवढेच सांगावेसे वाटते की प्रत्येकाने प्रत्येक महापुरुषाचा आणि महामातेचा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. कारण मला इथे आवर्जून सांगावेसे वाटते, जी व्यक्ती इतिहास विसरते ती व्यक्ती कधीच नवीन इतिहास घडवू शकत नाही. म्हणून आम्ही तुम्ही सर्वांनी आपला इतिहास लक्षात ठेवला पाहिजे. आणि तसेच जुन्या काळामध्ये स्त्रिया यांना फक्त चूल आणि मूल, राधा वाडा, उष्टी काढा आणि दरवर्षी पालना हळवण्यामध्येच गेले. कारण ही शिकवण इथल्या धर्मशास्त्रांनी आणि सनातनांनी दिली होती. परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि शूद्रांची गुलामगिरी पाहून त्यांनी त्याचा मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणतात ना, जर विषाच्या वृक्षाला तोडायचे असेल तर त्याची पानं आणि फांद्या तोडून जमत नसतं, तर त्यासाठी मुळाशी घाव घालावं लागतं आणि त्यासाठी मूळ शोधावं लागतं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सर्वप्रथम मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे सर्व फक्त आणि फक्त अविद्या म्हणजेच अज्ञानामुळे घडले आहे. म्हणून ते आपल्या शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथामध्ये लिहितात, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ते विना शूद्र खचले. एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यामुळे पुणे शहरामध्ये 1848 साली भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. पण या शाळेमध्ये शिकवण्यासाठी एकही शिक्षक मिळत नव्हता. कारण की अध्ययन आणि अध्यापन याची मक्तेदारी फक्त इथल्या ब्राह्मणांनाच होती. स्त्रियांना शिक्षण वर्ज्य होते. तरीही महात्मा ज्योतिबा फुले हे खचले नाहीत.
त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच सावित्रीमाई फुले हिला शिकवून सवरून एक शिक्षिका बनवल्या आणि त्या शाळेत सावित्रीमाई फुलेंनी शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे शहरामध्ये फक्त स्त्री शिक्षणाचे एक बीज पेरले होते, पण त्या बीजेचे आता एक महावृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. आणि म्हणूनच आपण पाहतच आहात, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषापेक्षा तरी ताकदभर जास्तच आहेत. हे कोणामुळे? तर सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच. म्हणून सावित्रीमाई फुले यांचे कितीही गुणगान केले तर ते कमीच आहे. तरीही मला त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगावेसे वाटते, जे मी स्वतः तयार केले आहेत. ते की, पोरक्या वेळेस दिलीस मला माया ग, पोरक्या वेळेस दिलीस मला माया ग, जशी उन्हात भटकणाऱ्या मानवास भेटली झाडाची छाया ग, जशी उन्हात भटकणाऱ्या मानवास भेटली झाडाची छाया ग, तूच आई तूच माता तूच जननी माऊली तूच ग, तूच आई तूच माता तूच जननी माऊली तूच ग, देतेस धडा मला रोज आईचा तूच ग, देतेस धडा मला रोज आईचा तूच ग. हे कोणामुळे? तर सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळेच. तसेच शिक्षक हा फक्त 3 अक्षरी शब्द आहे, तरीही या शब्दामध्ये किती मोठा अर्थ दडलेला आहे. शी शिस्त, क्ष क्षमा आणि क कर्तव्य परायणिता, या तिन्ही गुणांनी सर्व गुण संपन्न असलेल्या सावित्रीमाई फुले यांनी घेतलेला शिक्षणाचा वसा पूर्ण करूनच दाखविला. तसेच सावित्रीमाईंनी आपल्या वडिलांचे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आपल्या सहकर्तृत्वाने, चैतन्याने, धाडसाने उज्ज्वल केले आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांनी तुम्हा आम्हाला शिक्षण मिळावे म्हणून आपल्या वडिलांचे घर सोडले. त्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा पाळली नाही, कारण की महात्मा फुलेंनी एक निश्चय केला होता की मी शूद्रातिशूद्र समाजाला आणि स्त्रियांना शिक्षण मिळवून देणारच. म्हणून त्यांनी आपल्या वडिलांचे घर सोडले. आणि पण कधी कधी मला आजच्या युगातल्या स्त्रियांना बघून वाटतं की त्यांना सावित्रीमाई, ताराबाई, रमाई, जिजाई यांचा विसर पडला. म्हणून मला त्यांच्याबद्दल म्हणावेसे वाटते, तुला विसर पडलाय त्या सावित्रीचा, तुला विसर पडलाय त्या सावित्रीचा, अरे रणांगणावर तळपणाऱ्या त्या ताराबाईचा, संसारासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या त्या रमाईचा. मलाही वाटतं तू शीलवान व्हावं, गुणवान व्हावं आणि सत्याचा अखंड शोध करण्यातच आपला धर्म मानावं. मला इथल्या स्त्रियांना फक्त एवढेच म्हणावेसे वाटते की त्यांनी आपले कार्य व्यवस्थितपणे पार पाडले पाहिजे. स्त्रीवाद म्हणजे चंगळवादाचाच पुरस्कार नव्हे, तर सूर्याच्या अखंड तेजासारखं चमकत राहून, चंद्राच्या शीतलतेसारखं जगून आणि फुलासारखं सुगंध देत राहून आपलं कार्य पूर्ण करणे हेच होय सावित्रीमाई फुले. आणि तसेच आपण बघतोच कुठे ना कुठेतरी उच्चवर्णीय लोक आणि मनुवादी हे स्त्रियांना देवी म्हणून डोक्यावर ठेवतात, त्यांना पुजतात, तर कुठे ना कुठे या भारत देशामध्ये स्त्रियांना दासी म्हणून हिणवतात. तर आता सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे, आजच्या 21व्या युगातील स्त्रिया अबला राहिल्या नाहीत, तर आता त्या सबला झाल्या आहेत. आणि जर कोणीही त्यांच्या नेक कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करेल तर त्या स्त्रिया त्यांचा तबला वाजवण्यामध्ये पाठीपुढे बघणार नाहीत. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. माझ्या बापांनी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्त्रियांना जर त्यांच्या हिंदू कोड बिल आणि संविधानाच्या माध्यमातून हक्क अधिकार मिळवून दिले नसते तर त्यांची अवस्था आज रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्याप्रमाणे झाली असती. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे आणि हे सत्य आहे. तसेच आज आपण ऐकतोच हे उच्चवर्णीय लोक आणि मनुवादी लोक आजही शिक्षणाची देवी म्हणून सरस्वतीला पुजतात. मग मला त्यांना प्रश्न विचारायचे वाटते,
जर तुम्ही सरस्वतीला शिक्षणाची देवी पुजता म्हणता, तर मग ती सरस्वती कोणत्या शाळेत गेली? त्या शाळेचे नाव काय? त्या सरस्वतीला कोणी शिक्षण दिले? त्या शिक्षकाचे नाव काय? त्या सरस्वतीचा मूळ पाया काय आहे? त्या सरस्वतीने कधी तुम्हा आम्हाला शिक्षण मिळावे म्हणून कधी शिक्षणाचे चटके सोसले आहेत का? त्या सरस्वतीचा काय ठाव ठिकाण आहे? याचे मला उत्तर हवे. अहो, ज्या देवदेवतांनी तुम्हा आम्हासाठी दर्शन न मिळावे म्हणून त्यांच्या मंदिराचे दरवाजे बंद केले, तुम्हा आम्हाला दर्शन न मिळण्यासाठी त्यांच्यापासून वंचित ठेवले, मग तेच देवदेवता तुम्हा आम्हाला काय शिक्षण देणार? आपल्या भारत देशामध्ये कितीतरी विद्वान होऊन गेलेत. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगे बाबा, मग यांच्या महामानवांच्या विचारांना आपण अंगीकारले पाहिजे, त्यांच्या विचारांना आपण स्वीकारले पाहिजे. मी लहानपणापासून ऐकत आले 33 कोटी देव. 33 कोटी देव कोणत्याही दुसऱ्या देशात नाही, फक्त आपल्या भारत देशातच आहे. मग मला हे वाटतं, आता मी 13 वर्षाची झाले आहे, मग या 33 कोट्यांची देवांची संख्या देखील वाढली असावी, कारण त्यांना देखील बायका होत्या, त्यांना देखील मुलं होती, मग त्या मुलांची देखील मुलं झाली असावी. अहो, जरी 33 कोटी देव या भारत देशामध्ये होती, तर फक्त आणि फक्त सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनाच का एवढी तळमळ होती की स्त्रियांना शिक्षण मिळावे होते, शिक्षण मिळावे म्हणून? का तेव्हा 33 कोटी देव नव्हती? का ते आपले डोळे बंद करून समाजावर आशा ठेवून बसली होती? आणि जरी समजा त्या देवांची पुजारी अम्मा, भटजी, भुवा, संत, महंत यांनी आपल्याला शिक्षण दिले नसते, मग ते आपल्याला शिक्षण देणार तरी काय? अंधश्रद्धेची भीती कशी घालावावी, चमत्कार कसे, कुठे आणि कधी करावे हे शिकवणार आपल्याला. म्हणून आता आपण सर्वांनी युद्धापासून शांतीकडे, ब्राह्मणापासून श्रमणेकडे, जपापासून तपाकडे आणि आपण सर्वांनी बुद्धाच्या मार्गाने जायला हवे, तर अज्ञानापासून विज्ञानाकडे यायला पाहिजे. गौतम बुद्धांचा धम्म हा विज्ञानावरती आधारित आहे आणि जो कोणी या वाटेवरून जाईल तर त्यात तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. मला इथे उपस्थित सर्व स्त्रियांना, आणि ती स्त्री कोणत्याही जाती धर्माची असू दे, त्यांना फक्त एवढेच आव्हान करायचे आहे की आता आपण सर्वांनी आपल्या जीवनातील ईश्वरवाद नाकारून आता क्रांतिकारक जीवन मूल्ये, सांस्कृतिक मूल्ये आपल्या जीवनामध्ये अंगीकारले पाहिजे, त्याला जतन करायला हवे. आता तुमच्या विचाराशी ना सावित्रीमाईंच्या विचाराशी जुळू द्या, कारण की सावित्रीमाईंचा विचार म्हणजे विषमतेवर बसलेला एक धगधगता अंगार आहे. आणि जो कोणी सावित्रीमाईंचे विचार, त्यांच्या त्यागाला, त्यांच्या संघर्षाला अंगीकारेल, स्वीकारेल, त्यातच आमचे तुमचे सामर्थ्य दडलेले आहे. आणि जरी आपण सावित्रीमाईंच्या संघर्षाला, त्यांच्या विचाराला आपण भूमातेची जरी उपमा दिली ना, तीही कमी असेल. पण मला जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटेल की आता आपण म्हणतोच, आजच्या मुलींना आपण विचारलं तुला कसा नवरा हवा आहे, ते म्हणतील रामासारखा. कशाला? गरोदर झाल्यावर रानावनामध्ये सोडून यायला नाही ना? मग मला त्यांना चांगले सांगावसे वाटते, तू होऊ नको सीता त्या रामाची, तू होऊ नको सीता त्या रामाची, लोक तुला अबला म्हणतील, तू होऊ नको द्रौपदी त्या पांडवाची, लोक तुला वैश्या म्हणतील, तू हो जिजाऊ त्या शिवबाची, तू हो जिजाऊ त्या शिवबाची, लोक तुला राजमाता म्हणतील, लोक तुला राष्ट्रमाता म्हणतील, तू हो सावित्री त्या ज्योतिबाची, लोक तुला ज्ञान ज्योती म्हणतील, लोक तुला क्रांती ज्योती म्हणतील. असे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. मला वाटलं होतं जर वेळ असेल तर एक गाण्याचा एक कवडा म्हणेल. ठीक आहे, मला हेच गाणे म्हणायचं वाटते समस्त स्त्री जातीला. अरे वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, वकील डॉक्टर झाली मिनिस्टर, फिरायला लागलीस गाडीत,
फिराया लागलीस गाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकुट झाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुरांचं शेणकुट झाडीत आज कारण फिरती आज पुरुषावर चढ आवाज आज कारण फिरती आज पुरुषावर चढ आवाज सरकारी कामाला जाई अंगावरती सोन्याचा साज टिपटप राहते कामाला जाते टिपटप राहते कामाला जाते रोजच नवीन साडीत रोजच नवीन साडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुर्रांचं शेणकुट झाडीत लय बिकट होता तो काळ होत डोईस धुराच काळ लय होता तो बिकट काळ होत डोईस धुराच काळ चूल फुकता फुकता जाई दर दिसाची तुझी सकाळ गेला तो काळ गेली ती वेळ गेला तो काळ गेली ती वेळ विसरली बसून म्हाडीत विसरली बसून म्हाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुर्रांचं शेणकुट झाडीत माझी सावित्रीबाई नसती असती गुर्रांचं शेणकुट झाडीत क्रांतिकारया निघाली पुढे अंगी सावून शेणाचे शितोडे क्रांतिकारया निघाली पुढे अंगी सावून शेणाचे शितोडे तुम्ही शिकावे नवीन धडे